ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। 47वा श्लोक। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भु मा ते संगोस्त्वकर्मणि। तर आपण मागच्या क्लासमध्ये हा एक महत्त्वाचा श्लोक बघितला होता। त्याआधी आपण बघितलं होतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतायत, या युद्धासाठी त्याला प्रवृत्त करतायत आणि त्याला आत्म्याचं तत्त्व सांगितलं। नंतर बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली समजून सांगायचा प्रयत्न केला, तरीही अर्जुन हा कन्व्हिन्स झालेला त्यांना दिसत नव्हता। आणि शेवटी मग त्यांना लक्षात आलं की याची अजून तयारी नाही आहे, याची युद्ध करायची तयारी नाही आहे, कारण हा मेंटल अजून जो स्ट्रॉंग नाही आहे। कारण तो सगळ्या ह्या कौरव लोकांना तो स्वतःचे सगळे सोयरे या दृष्टीने तो त्यांना बघतो आहे की सगळे त्याचे सगळे सोयरे आहेत, त्याप्रमाणे तो बघतो आहे। तर म्हणून भगवान त्याला आता सांगतायत की तू कर्मयोगात, म्हणजे कर्मयोगामध्ये तू आता उतर। आणि मग कर्मयोग कसा करायचा त्याचा आपण थोडासा बॅकग्राऊंड मागच्या काही श्लोकांमध्ये बघितलं। आणि आता या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की तुझा ॲटिट्यूड कसं असायला पाहिजे, म्हणजे कर्मयोग करायचं त्यासाठी ॲटिट्यूड महत्त्वाचं आहे। कारण कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, एक क्षणसुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। फिजिकली पण कर्म करू शकत नाही आपण, किंवा जर फिजिकली काम करत नसतो तर आपण मेंटल काम करतो। इव्हन कधी कधी झोपल्यानंतर पण स्वप्नात पण आपण डोकं काम चालू असतं, वेगळ्या प्रकारचे आपण स्वप्न बघत असतो। तर हे सगळं कर्मातच मोडतं। पण इथे त्याला भगवंत सांगतायत आता की तू कर्म जर तुला करायचं असेल तर या कर्मयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲक्शन, फक्त महत्त्वाचं नाही, कर्म महत्त्वाचं नाही, त्या कर्माच्या मागचं ॲटिट्यूड हे फार महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी म्हणून त्यांनी मग सांगितलं की म्हणजे आपण बाहेर बघतो की हे जे प्राणी आहेत सगळे, या प्राण्यांना कर्मच फक्त करावं लागतं, त्यांना बाकी काही विवेकबुद्धी नाही आहे त्यांना काही। पण माणसाला ही विवेकबुद्धी आहे, माणसाला ही फ्री विल दिल्या गेलेली आहे। आणि ह्या फ्री विलने आपण जितकं काही आपल्या ॲटिट्यूड, म्हणजे ते व्यवस्थित ॲटिट्यूड धरून जर कर्म करत राहिलो तर आपण हे साधारण कर्म हे कर्मयोगामध्ये परिणत करू शकतो। हां, म्हणून इथे आपल्या भगवान श्रीकृष्ण त्याला आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की काही काही गोष्टीच्या वेळेस, म्हणजे आपण पण अनुभव करतो आपल्या जीवनामध्ये की बऱ्याच वेळा काही काही गोष्टी असतात की आपल्या हातात असतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात। म्हणजे कितीही आपण कर्म करतो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्या महाराष्ट्रामध्ये भरपूर करोना चालू आहे। आता तुम्ही कितीही काळजी केली आहे, तुम्ही घरात बसलात आणि तुम्हाला करोना झाला, आता ही समजायची चॉईसलेस सिच्युएशन आहे। तुम्हाला तुम्ही त्यात काहीच केलं नाही, तुमची त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती। पण तुम्ही 50 ठिकाणी जर फिरता आहात आणि 50 ठिकाणी फिरून जर तुम्हाला करोना झाला तर मग हे ओढून घेतलेलं आहे आपण। हे याला काही चॉईसलेस म्हणू शकत नाही आपण, की जिथे आपला एवढी बुद्धी आपल्याला भगवंताने दिलेली आहे, एवढं आपल्याला विवेकबुद्धी दिली आहे की काय करायला पाहिजे आणि काय नाही। भगवान श्रीकृष्ण स्वामी आपल्या ठाकूरांची एक गोष्ट आहे की स्वामी त्रिगुणातीतानंद महाराज एकदा कुठेतरी गेले होते, मला आता जागा आठवत नाही। आणि तो एक असा जुना असा बंगला होता, असा भूताचा असा बंगला होता तिथे। आणि तिथे ते गेले आणि त्यांना सांगितलं गेलं होतं की इथे सगळं असं काही काही वेगवेगळे स्पिरिट काम करतात, हे जाऊ नका वगैरे वगैरे। तरीही ते तिथे गेले आणि त्यांचं ते वर्णन केलं आहे की त्यांच्यासमोर असं 11 विकळा रूप घेऊन असं काहीतरी एक मोठी मूर्ती किंवा फिगर आली आणि ते खूप घाबरले। तर त्यावेळेस श्रीरामकृष्ण येऊन त्यांना बाजूला घेऊन गेले आणि त्याच्यापासून त्यांनी वाचवलं श्रीरामकृष्णांनी। तेव्हा ठाकूर नव्हते या फिजिकल प्लेनमध्ये।
तर तेव्हा ठाकूरांनी खूप महत्त्वाने सांगितलं आहे की जिथे मृत्यू निश्चित आहे तिथे तू का जातो आहे. हां, आता हे काही काही वेळेस आपला म्हणजे आपण म्हणतो ना आ बैल मुझे मार, तुला म्हणतो ना की कधीकधी काही काही सिच्युएशन जेव्हा समोरचा माणूस त्या केळ्याच्या सालीवरून पडला आहे तर ते बघून आपण शिकू शकतो. त्यासाठी काही पुन्हा आपण केळं खाऊन केळं साल फेकून त्याच्यावर घसरायला नको आहे आपल्याला. हां, तर ह्या अशा जीवनात आपल्या काही काही गोष्टी येतात. म्हणून आपण समजा आपण एखादी शेती करतो आहे, शेती नांगरली, आपण बी पेरलं, पाणी टाकलं, खत केलं, सगळं केलं, पण जर एक मोठी आता जसं पावसाची झड आली किंवा सायक्लोन आलं तर ते गेलं पूर्ण, आपल्या हातातनं पीक पूर्ण गेली. तर ते आपल्या हातात नाही आहे. पण म्हणून काय आपण पीक करायचं नाही का, म्हणून काय आपण जमीन नांगरायची नाही का, म्हणून काय खत टाकायचं नाही का. तर इथे भगवंत म्हणतायत की कर्मण्येवाधिकार असते, की तू कर्म आपल्याकडनं फक्त हातात आहे. एका पर्टिक्युलर लिमिटच्या नंतर आपण त्या कर्माचा कुठलाच रिझल्ट बघू शकत नाही. तर त्या कर्माच्या रिझल्टची तुझी चिंता आहे, भगवंत म्हणतात, ती चिंता सोडून दे आणि फक्त तू कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तो कर्मणी, की ह्या कर्माच्या म्हणजे रिझल्टकडे, ते चांगलं होईल की नाही, बरोबर होईल की नाही, ह्या गोष्टीचा तू विचार करू नकोस. आपण कर्म करायच्या आधी आपण आपला विवेक वापरायचा आणि विवेक झाल्यानंतर जर आपण त्या कर्मात यश आलं तर चांगली गोष्ट आहे, अपयश आलं तरीही आपण त्यावेळेस ती समत्व बुद्धी आपण ती ठेवायला पाहिजे. आणि ज्या माणसाची जी समत्व बुद्धी आहे तोच माणूस कर्मयोगी म्हणायला पाहिजे, की त्याच्याकडनं गोष्टी झाल्यात पण त्याच्यामध्ये हे जे इमोशनल हे जे इम्बॅलन्स आहे, आपण ते पेंडुलमसारखं ते म्हणजे इमोशनच्या सोबत जे आपण वाहत जातो, हां, की स्तोके न आया ती उन्नतीम, स्तोके न आया ती अधोगतीम, की थोडक्यात आपल्याला खूप आनंद वाटतो आणि थोडक्यात थोडं काही झालं की दुःख वाटतं. तर इथे भगवंत ते म्हणतात की तू फक्त कर्म कर आणि त्याचा तू म्हणजे फलाचा तू काहीचा विचार करू नको. आणि बरेच वेळा आपण म्हणजे त्या मिसकन्सेप्शन आपण बघितल्या होत्या, की असं वाटतं की जेव्हा एखादी काही गोष्ट घडायची आहे, आपण म्हणतो ती गोष्ट घडणार होती आणि त्याप्रमाणे ती गोष्ट घडली. आता हे त्याचं एक एक्सप्रेशन असू शकतं, परंतु हा दैववाद झाला. तिथे भगवंतांनी सांगितलं इथे की तुला काही फ्री विल पण दिलेली आहे, जसं ठाकूरांच्या त्या गोष्टीमध्ये आहे की गाईला बांधलेलं आहे त्या खुंटीला, पण तो रोप जितका मोठा आहे तेवढं खाण्याचं फ्रीडम त्या गाईला आहे. आता मी जर म्हणेन की त्या खुंटीला मी बांधल्या गेलो आहे आणि मी म्हणेल अरे काय आहे, सोडतच नाही दोरी, एवढी छोटीशी दोरी मला दिली आहे, छोटीशी दोरी मला दिली आहे, पण भगवंत म्हणून आधी जेवढं तुला तो एक दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरीच्या पेरीफेरीमध्ये जेवढं गवत आहे तेवढं तर आधी खा. ते एक गवत खाऊन झाल्यानंतर मग मी तुला लांब दोरी करेल की तुझ्यासाठी. परंतु आपण बरेच वेळा आपल्या ह्या स्वाधीन इच्छेचा आपण उपयोग करत नाही आणि त्यामुळे आपल्याला बरेच वेळा ह्या गोष्टींचं दुःख होतं. म्हणून या मागच्या श्लोकात आपण ते सगळं बघितलं डिटेलमध्ये. आता यापुढे प्रश्न येतो मग की असं जर मला कर्म करायचं आहे, याप्रमाणे जर कर्मयोगामध्ये मला भाग घ्यायचा आहे, तर माझं ॲटिट्यूड कसं असायला पाहिजे कर्मामागचं. हे एवढं कळलं की कर्म करणं प्रत्येकाला आवश्यक आहे, प्रत्येक माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. दुसरी गोष्ट कळली की समत्व बुद्धी ठेवून कर्म करायला पाहिजे, एवढं पण कळलं. तिसरी गोष्ट कळली की मी त्या फळाच्याकडे लक्ष ठेवून कर्म करू नये, हे पण कळलं. पण हे करायसाठी मला तयार कसं करायचं, त्याची तयारी, कर्मयोगासाठी मी तयारी कशी करायची माझी. तर त्यासाठी इथं भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात 48 श्लोकामध्ये की योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. इथे पुन्हा ते कसं प्रॉपर ॲटिट्यूड आपलं असायला पाहिजे कर्माच्या मागचं, तो विषय इथे पुन्हा ते आणतायत. ते म्हणतायत की कुठल्याही प्रकारचा संघ म्हणजे सुख दुःख, जय पराजय, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, लाभ अलाभ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो समत्व आहे. आता समत्व आहे म्हणजे काय आपल्याला दगडून बसायचं नाही आहे. म्हणजे आता बघा ना, काही काही लोकांना म्हणजे काहीच होत नाही, म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्या आपल्याला काही इमोशनलेस व्हायचं नाही आहे. समजा मी एखादं काम हाती घेतलं
आणि ते काम हाती घेतल्यानंतर मला त्यात अपयश आलं फॉर एक्झाम्पल, तर त्याचं साधारण दुःख मला होणारच आहे की अरे काय मी त्याच्यासाठी मी इतकं प्रयत्न केले, त्याच्यासाठी इतकं काम करायचा प्रयत्न केला, दिवसरात्र मेहनत घेतली मी, आणि काय ते सगळं चुकलं माझं. आता त्यासाठी म्हणून प्रयत्न करणं हे माझ्या फक्त हातात होतं बघा. पण आता ते अपयश जर आलं थोड्या वेळापुरतं माझ्या मनामध्ये थोडंसं लागेल मला की अरे आपण जर थोडा विचार करून अजून जर चांगल्या प्रकारे करू शकलो असतं तर छान झालं असतं ते. आता ही आहे पश्चात बुद्धी आपली. पण आपण काम केव्हा करतो की त्यावेळेसच्या बुद्धी जशी आपल्याला सांगते किंवा जेवढा विवेक आपला असतो त्याप्रमाणे फक्त आपण काम करत असतो. तुम्हाला पश्चात बुद्धी भरपूर सांगत असते, अरे तसं केलं असतं बरं झालं असतं, 10 वर्षापूर्वी असं केलं असतं बरं झालं असतं, 5 वर्षापूर्वी असं केलं असतं बरं झालं असतं. ही सगळी पश्चात बुद्धी आहे. किंवा त्यावेळेस आपल्याला 10 लोक सांगतात तू असं का नाही केलं, तू तसं का नाही केलं. पण अशा वेळेस जर आपण आपलं ॲटिट्यूड ठेवलं की ठीक आहे, मला जेवढं मला शक्य होतं विचार करून काम करायचं त्यावेळेस तेवढा विचार करून मी काम करायचा प्रयत्न केला, दॅट्स इट, बाकी गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. अशा वेळेस जर आपण ह्या जय पराजय सुख दुःख ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज या सगळ्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर त्या माणसाला त्या कर्मापासून जे काही दुःख आणि सुख होणार आहे त्यासोबत तो वाहवल्या जात नाही. नाही तर बरेच लोक थोडं दुःख आलं की लोक डिप्रेस होतात, थोडं छान त्यांना काही यश आलं की ते हुरळून जातात, त्यांचा अहंकार अजून वाढतो. आणि जितका अहंकार वाढून जेवढा तो वरती होतो किंवा जेवढा त्याचा हवा फुगतो आणि एखादी जर टाचणी लागली की हवा फुस आपलं पूर्ण ते निघून जातं, तो पूर्ण बलून फुटतो त्यांचा. तर आपल्याला त्या आनंदासोबत किंवा त्या अहंकारासोबत आपलं बलूनासारखं फुगायचं पण नाही आहे आणि ते डिप्रेस पण व्हायचं नाही आहे. तर इथे भगवंत तुम्हाला शिकवत आहेत की तुम्ही समत्व मागात. आणि इथे शंकराचार्य फार सुंदर म्हणतात की ते म्हणतात की हा जो समत्व योग आहे हा कसा वापरायचा, ते म्हणतात ईश्वरो मे तुष्यतु इथे संगम त्यक्त्वा, की माझ्यामध्ये एवढी पण कामना वासना नको की मी ईश्वराला पण संतुष्ट करते आहे. म्हणजे बघा किती मोठं आयडियल सांगतायत हे. आपण आता सगळं कामं करतो कशाला की भगवंताला प्रसन्न करायसाठी. आपण पूजा अर्चा किंवा काय यज्ञ होम हवन घरात आपण करत असतो सगळ्या गोष्टी, किंवा सेवा आपण करतो लोकांसाठी म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो की आपल्याला ईश्वराला संतुष्ट करायचं आहे. पण इथे शंकराचार्य म्हणतात की ईश्वरो मे तुष्यती इति संगम त्यक्त्वा, की तेवढी पण माझ्यामध्ये कामना नाही आहे. मी काम करेन, मी कर्म करेन, एवढंच फक्त माझं समोर एक आयडियल आहे की मी निष्काम भावाने कुठल्याही मनात कुठलेही विकार न येता फलाची अपेक्षा न ठेवता मी काम करणं, त्याला इथे शंकराचार्य म्हणतात की संगम त्यक्त्वा, की अशा प्रकारचा संघ तू सोडून द्यायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की हे धनंजया तू आसक्तीला सोडून दे, तसंच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान बुद्धी ठेवणारा होऊन योगस्थ स्थितीने कर्म कर. इथे योगस्थ स्थिती म्हणजे तुमची समत्व, मेंटल बॅलन्स. थोडक्यात की मेंटल बॅलन्स तुझं ढळू न देता, कारण मेंटल बॅलन्स जसं आपलं ढळतं तशी आपली विचार करण्याची क्षमता जाते. त्या इमोशनवर आरूढ होऊन जर आपण काही विचार केला तर तो निर्णय व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणून बरेच वेळा आमच्याकडे संसारी लोक त्यांच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आमच्या संन्यासांकडे येतात. का येतात? कारण त्यांना माहिती आहे की आम्ही त्यांच्या कुठल्याच यात इन्व्हॉल्व नाही आहे, आणि जे इन्व्हॉल्व नाही आहे, जो त्रयस्थ आहे, थर्ड पर्सन आहे, तोच व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. पण आता तुम्ही लोक आहात, तुम्हालाही विवेक बुद्धी आहे, सगळं आहे, पण जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा जास्त त्याच्यासोबत जर इमोशन जर अटॅच झाल्या असतील तर तुमची निर्णय करण्याची क्षमता थांबते. आपण अर्जुनाच्या याच्यात बघतो की अर्जुन काय कमी ज्ञानी होता का? त्याच्यासोबत 24 तास भगवंत त्याच्यासोबत आहे. धर्मराज त्याचा भाऊ आहे. भीष्म द्रोणाचार्यांकडून त्यांनी शिक्षा घेतली आहे, त्याच्यामध्ये काय कमी विवेक आहे का मला सांगा? पण जसा तो त्या अटॅचमेंटमध्ये सापडला, जसा तो त्या इमोशनल त्या जाळ्यामध्ये सापडला, त्याची निर्णय क्षमता गेली. म्हणून जेव्हा तो भगवान श्रीकृष्णाकडे येऊन म्हणतो की शिष्यस्तु मे शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की मी तुला आता कंप्लीट शरण आलो आहे, माझं डोकं चालत नाही आहे आता,
काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मला काहीच कळत नाही आहे, तू मला सांग आता काय करताय, काय करायला पाहिजे. आणि नंतर मग भगवंतांनी ही पूर्ण व्याख्या देणं सुरू केलेलं आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की समत्वम योग उच्चते, म्हणजे तुझं मेंटल बॅलन्स ठेवून तू जर कर्म केलं तर तू कर्मयोग करू शकशील. कर्म आपण सगळंच करतो, पण समत्व बुद्धीने जर आपण कर्म करायचा प्रयत्न केला तर हे जे कर्मयोग सांगितलं आहे त्या योग आपण करू शकतो. म्हणजे कर्माचं रूपांतर कर्मयोगामध्ये होऊ शकतं. आता काय होईल त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात प्रॅक्टिकल अडचणी येतील की जेव्हा तुम्ही समजा आश्रमात गेला आणि तुम्ही आश्रमात तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे काम करा, म्हणजे मुलांना शिकवा, आश्रमातल्या मुलांना तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे जाणीवपूर्वक आणि खूप असं ॲटिट्यूड ठेवून तुम्ही करू शकाल. पण कारण काय आहे की तिथे तुमचा कोणाशी इमोशनल संबंध नाही आहे. कंप्लीट तिसऱ्या एका संस्थेमध्ये जाऊन तुम्ही वेगळ्या लोकांशी तुम्ही संपर्क साधता. पण आपली खरी टेस्ट केव्हा लागते की जेव्हा आपण आपल्या लोकांच्या संदर्भात जेव्हा काही गोष्टी आपल्या होतात तेव्हा खरी आपली टेस्ट असते. म्हणजे आता बाहेर बघा लाखो लोकांना कोरोना होतो आहे, लाखो लोकांना सगळं झालं आहे, पण आपल्याला काहीतरी विशेष वाटत नाही. पण आपल्या जवळचा माणूस जर कधी काय झालं तर आपल्याला एकदम म्हणजे आकाश पातळ आपलं एक होतं. हां, अशा ठिकाणी समत्व ठेवणं फार कठीण होतं. परंतु तुम्हाला जर काय मेंटल बॅलन्स ठेवायचं असेल, तुम्हाला जर निर्णय क्षमता तुमची चांगली ठेवायची असेल आणि योग्य निर्णय घ्यायचा असेल तर हे समत्व ठेवणं भाग आहे. आणि समत्व केव्हा येतं की जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे कधी कधी मग मी सारखा शब्द वापरतो कुठे की काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ह्या विचार करायलाच पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. हां, हे लक्षात ठेवायला पाहिजे की ठीक आहे मी त्यात कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर असू शकतो. जसं आपण म्हटलं की मी शेती चांगल्या करायचा प्रयत्न करतो आहे, पाणी दिलं भरपूर, खत दिलं भरपूर, सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न केला, हे झाले कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स त्या कर्मामध्ये, त्या कर्मयोगामध्ये कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स झाले. पण आता सायक्लोन येणार की अवकाळी पाऊस येणार हे मात्र आपल्या हातात नाही आहे. तर इथे असा विचार करून भगवंत म्हणतात की ह्या समत्व बुद्धी जर ठेवली तू आणि संघ म्हणजे अटॅचमेंट जर सोडली तर तू मी ह्याच्यापूर्वी जर तुला सांगितलं कर्मण्यवाधिकार असते त्याप्रमाणे तू कर्म करायसाठी तू रेडी होशील. त्यानंतरच्या ते म्हणत आहेत 49व्या श्लोकामध्ये दूरेण हि अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्वीच कृपणा फलहेतव. आता इथे भगवान श्रीकृष्ण कम्पेअर करतायत. म्हणजे आपण बघितले की आपल्या म्हणजे हिंदू शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहे. 4 पुरुषार्थ कुठले सांगितले आपल्याला की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर इथे भगवंत म्हणत आहेत की दूरेण ही अवरम कर्म, म्हणजे बुद्धियोगापेक्षा सकाम करणं दूरेण म्हणजे अत्यंत दूर, तुच्छ आहे. भगवंत म्हणतात दूरेण आणि अवरम तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया तू समत्व बुद्धी योगाचा आश्रय ग्रहण कर, कारण फलाचा हेतू ठेवणारे अत्यंत दीन आहेत. कृपणा म्हणजे दीन म्हटलं इथे, कृपणाचा अर्थ आहे दीन. तर इथे भगवंत आता कम्पेअर करतायत की जे लोक योगस्थ होऊन कर्म करतात, म्हणजे जे योगी आहे आणि जे योग करायचा प्रयत्न करतात, या 2 शब्दामध्ये फरक आहे, कर्मयोग आणि फक्त कर्म. तर इथे भगवंत या दोघांचा डिफरन्स करायचा प्रयत्न करतात की कर्मयोगी कसं काम करतात आणि फक्त कर्मी कसं काम करतात. तर कर्मयोगी कसं काम करतात की योगस्थ करू, संगम त्यक्त्वा आणि समत्व बुद्धी, ह्या 3 गोष्टी ठेवून कर्मयोगी कर्म करतो. आणि कर्मी कसा करतो ते म्हणतात की बुद्धौ शरणमन्वीच, की कृपणा फल येतं, की ह्या सगळ्या कर्माचा रिझल्टची अपेक्षा करून कर्म करतो. की मी जे काही कर्म करतो त्याचं फळ मला मिळावं त्याच्याकडे लक्ष ठेवून तो कर्म करतो. म्हणजे आता 4 पुरुषार्थामध्ये ज्याचा फक्त अर्थ आणि काम या 2 गोष्टींकडेच ज्याचं लक्ष आहे, म्हणजे ज्याला फक्त पैसे कमवायचे आणि ज्यांना फक्त एन्जॉयमेंट करायचं लाईफमध्ये, खाओ पिओ मजा करो, असं ज्यांचा मनोभाव आहे
त्या लोकांचा इथे भगवंत म्हणत आहेत की अशा लोकांच्या कर्मामुळे त्यांची कर्माबद्दलची आसक्ती पण वाढते, कारण मला आता माझ्याजवळ पैसे आहे, मग त्याचे पुन्हा धावा, पुन्हा हे करा, पुन्हा मला एन्जॉयमेंट भोगायचे आहे, सगळं करायचं आहे. तर या अशा चक्रात तो सापडल्यामुळे काय होतं की त्याचं जास्त कर्माच्या फळाकडे लक्ष जातं आणि त्याच्या कर्माच्या फळाचा रिझल्ट आणि ह्या कर्मयोगाने केलेल्या म्हणजे जो माणूस कर्मयोग करतो त्या दोघांच्या कर्माच्या रिझल्टच्या कम्पेअरमध्ये हा फार तुच्छ आहे. म्हणजे तू कशाला ह्या थोडक्यात सांगायचं म्हणजे कशाला तू ह्या अर्थ आणि कामाच्या मागे धावतो आहेस. पण याचा अर्थ असा नाही की अर्थकाम महत्त्वाचं नाही आहे. हे आपण याच्या आधी पण बरेच वेळा बघितलं आहे की अर्थकाम किती महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे, परंतु त्याच्यात तेच फक्त आपल्या जीवनाचं आयडियल असू नये. इथे भगवंतांना ते सांगायचं आहे. आपला म्हणजे ह्या मटेरियलिस्टिक लाईफ म्हणजे अर्थकामाचं आहे, एन्जॉयमेंट पण जीवनामध्ये कामाची आहे. पण जसं आपण त्या मागचं उदाहरण बघितलं होतं की मी जेवायला बसलो आहे, भात भाजी पोळी मला सगळं आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत मला थोडं लोणचं पण पाहिजे आहे. लोणचं घेतल्याने काय होईल, मला थोडीशी जीवनामध्ये टेस्ट येईल, माझं जीवन म्हणजे जेवण रुचकर होईल. पण म्हणून काय लोणचंच खात बसतो का आपण? नाही खात. तर तसंच आपल्या जीवनामध्ये संपूर्ण जीवनामध्ये जसं आपल्याला पैशाची पण आवश्यकता आहे, एन्जॉयमेंटची पण आवश्यकता आहे, तशीच भगवंत इथे म्हणत आहेत की धर्माची पण आवश्यकता आहे आणि ह्या शेवटचा जो दिला आहे मोक्षयोग त्याची पण आवश्यकता आहे, त्याच्याकडे पण तू लक्ष ठेव असं भगवंत त्याला सांगतायत. पण होतं कसं की आपल्या मनामध्ये म्हणजे आपली चूक कुठे होते हे सगळं समजण्यामध्ये. चूक इथे होते की आपण म्हणजे आता हे समजतं सगळ्यांना. तुम्ही जर हे वाचलं तर साधारण माणसाला पण समजेल की हे चुकीचं आहे. नुसतंच पैशाच्या मागं लागणं चुकीचं आहे, नुसत्याच एन्जॉयमेंटच्या मागे लागणं चुकीचं आहे. काही लोकांना समजणार नाही, त्याला जे आपण मटेरियलिस्टिक लोक म्हणू शकतो किंवा चारवाक दर्शनवाले लोक म्हणू शकतो, त्यांना काहीच वाटणार नाही. काही लोकांचं लाईफच तसं असतं. पण जो साधारण विवेकी माणूस आहे त्याला कळतं हे. पण त्याची मिस्टेक कुठे होते की त्याचं पूर्ण भगवंतावर विसंबून राहण्यापेक्षा मी या विषयांवर अवलंबून राहायचं, म्हणजे विषयांपासून मला सिक्युरिटी मिळेल यावर जास्त विश्वास असतो की माझं जे काय होईल ते भगवंत बघून घेईल, यापेक्षा या सगळ्या गोष्टी मटेरियल गोष्टी पैसा घर काय रिलेटिव्ह मित्र हे सगळे मला सपोर्ट करतील किंवा हे सगळे माझ्या कामात येतील यावर आपला जास्त विश्वास असतो. ते कामात येत नाही असं नाही आहे, पैसे नक्कीच कामात येतील तुम्हाला, घर नक्कीच कामात येईल, मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला रिलेटिव्ह सगळेच कामात येतील, तुमच्या कामात येत असं म्हणत नाही आहे. पण अल्टिमेट जो सपोर्ट आहे तो आहे भगवंत. कारण भगवंताच्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या कर्माच्या किंवा प्रारब्धाच्या इच्छेशिवाय आपल्याला शक्य नाही आहे हे मिळणं. म्हणून भगवंत म्हणतात इथे की तू ही चूक करू नको. म्हणजे जे साधारण लोक चूक करतात त्या प्रकारची चूक तू करू नको, कारण तुला कर्मयोगी व्हायचं आहे. साधारण लोक फक्त अर्थ आणि कामाच्या मागे लागत आहेत. तू साधारण माणूस नाही आहे, तुला कर्मयोगी व्हायचं आहे आणि कर्मयोगी झाल्यानंतर तुला ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि तुला नंतर मुक्त व्हायचं आहे. तर हे जर करायचं असेल तर म्हणून भगवंत म्हणतात की दूरेण ही अवरम कर्म, की अशा ह्या मटेरियलिस्टिक याच्यामध्ये जे लोक काम करतात त्यांचं म्हणजे त्या कर्माचं जे आहे ते म्हणतात बुद्धौ शरणमन्विच्छ, म्हणजे ते ह्या फळाच्या फलहेतव बुद्धौ शरणमन्विच्छ फलहेतव, की असे लोक ह्या फळाच्या याचा तो आश्रय घेतात. म्हणजे मला काही फळ मिळेल, मी कर्म केलं की कर्मानंतर मला फळ मिळेल याचा ते सदैव आधार शोधत असतात. पण तू असा होऊ नकोस, तुझं ॲटिट्यूड असं होऊ नये एवढंच त्यांना तिथे सांगायचं आहे. पुढच्या ते म्हणतात बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. इथे हा पण एक महत्त्वाचा श्लोक आहे की बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व, की आता या गेल्या 4-5 श्लोकांपासनं भगवंत त्या म्हणजे अर्जुनाची थोडीशी विवेकबुद्धी जागृत ठेवायचा प्रयत्न करत आहेत की त्याला तयार करायचं आहे
आणि कर्मयोग हे आपल्याला म्हणजे ह्या मोक्षमार्गासाठी तयार करतं. कुठलंही कर्म म्हणजे मी कर्मयोग म्हणजे काय आपण मी असं म्हणत नाही की काय लोकांना जाऊन कपडे दान करायला पाहिजे. मी माझा याचा मागे उल्लेख केला होता की हे या गृहस्थधर्मामध्ये पंचमहायज्ञ जे सांगितले आहे की ऋषीयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ, हे 5 यज्ञ जे सांगितले हे जरी कारण साधारण माणसाने आपल्या जीवनात जर पाळले, साधारण माणसाने, आणि त्याच्यामागे जर ॲटिट्यूड व्यवस्थित ठेवलं, तरीही असा गृहस्थ हळूहळू त्याच्या मनाचा निष्काम भाव त्याच्यामध्ये येऊ शकतो, त्याच्यामध्ये समत्व येऊ शकतो. म्हणजे ह्या कर्मयोगासाठी म्हणून काही मला घर सोडायला पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्या माझ्या मागे काही झंझटी आहे, संसारात तो सोडायला पाहिजे असं नाही आहे. फक्त माझ्या माझी दृष्टी चेंज करायला पाहिजे की मी आणि माझं जे आहे की फक्त आपण ज्या याच्यात अडकलेलो असतो, फक्त मी आणि माझं आणि संसार याच्यात जे अडकलेलं आहे, हे वाईट करायसाठी म्हणून हे सगळं आहे की देवाची पूजा, देवयज्ञ, या ऋषीमुनींनी जे करून ठेवलं त्या ऋषीमुनींची पूजा, नंतर माझ्या पितर म्हणजे जे आहेत आईवडील आणि जे नाही आहेत त्या लोकांची पूजा अर्चा किंवा त्यांचं स्मरण मनन, नंतर मनुष्ययज्ञ की या माझ्यासोबत या सोसायटीत मी ज्या राहतो त्या लोकांची सेवा, आणि भूतयज्ञ की ज्या साधारण जे काही हे वनस्पती आहे, प्राणी आहे, त्यांची सेवा. तर एवढं जरी कोणी व्यवस्थित ॲटिट्यूड ठेवून जर काही केलं तर तो माणूस ह्या मोक्षमार्गासाठी तयार होऊ शकतो. तर तसंच त्याप्रमाणे इथे भगवंत त्याचा बुद्धियोग म्हणजे विवेकबुद्धी किंवा त्याचा ॲटिट्यूड सदैव या 2-4 श्लोकामध्ये सदैव भगवंत सांगतायत की तुझी बुद्धी किंवा तुझं ॲटिट्यूड चेंज कर. तुला या कौरवांमध्ये जे सगळे आप्त लोक स्वकीय दिसत आहेत, हे जे इतके अधार्मिक कौरव होते की ज्यांना मारायसाठी तू 13 वर्ष वनवास भोगितला, 12 वर्ष आणि 1 वर्ष मिळून, अशा लोकांना मारायसाठी तो आतापर्यंत इतका अधीर झाला होता. पण केवळ शेवटच्या मुवमेंटमध्ये एका मुवमेंटमधून बघून तुझं सगळं मन पलटलं आहे. म्हणजेच यू आर नॉट प्रिपेअर, अजून तुझं मन तयार झालेलं नाही आहे आणि ते तयार करायचे भगवंत इथे प्रयत्न करत आहेत. म्हणून म्हणतात भगवान की बुद्धियुक्तो जहातीह, की या सुकृत आणि म्हणजे जे काही चांगलं आणि वाईट जे समत्व आपण जर बघितला त्याच्याकडे जर तू व्यवस्थितपणे बघितलं, श्री शंकराचार्य काय म्हणतात तिथे बघा, कर्मसु कौशलम स्वधर्माख्येषु कर्मसु वर्तमानस्य या सिद्धी असिद्धी समत्व बुद्धी ईश्वर अर्पित चेतसा तत्कौशलम कुशलभाव. इथे त्यांनी म्हटलं आहे शंकराचार्यांनी स्वधर्माख्येषु, की माझा जो स्वधर्म आहे म्हणजे कोणाचा ब्रह्मचर्य आश्रम हा त्याचा स्वधर्म आहे, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये गृहस्थांचा गृहस्थाश्रम आहे, त्यांचा स्वधर्मत्व आहे, किंवा जे वानप्रस्थी आहे, संन्यासी आहेत, त्यांचा प्रत्येकाचा स्वधर्म आहे, किंवा जे क्षत्रिय आहे, जे ब्राह्मण आहे, जे वैश्य आहेत, त्यांचा स्वतःचा स्वधर्म आहे. तर इथे शंकराचार्य म्हणतात की प्रत्येकाने आपापल्या स्वधर्मामध्ये राहून, प्रत्येकाने आपापल्या आश्रमविहित कर्म करून या वर्तमान सेवा सिद्धी असिद्धी समंतबुद्ध, की हे आश्रमविहित कर्म हे करत असताना समत्व बुद्धी ठेवून जर कोणी कर्म करत राहिला तर त्याची बुद्धी हळूहळू एका दिवसात होणारं काम नाही आहे, त्याला वर्षोनवर्ष जावं लागतं. पण हळूहळू असं करताना आपली बुद्धी शुद्ध होऊ शकते, मनात समत्व भाव आपल्यामध्ये येऊ शकतो. आणि असं केल्याने काय होणार आहे, कोणाचं काहीच होणार नाही आहे, माझ्यामध्ये समाधान आणि शांती येणार आहे, मी ह्या इमोशनसोबत वाहवला जाणार नाही आहे. कारण याच्यामध्ये एक फक्त लक्षात ठेवायला पाहिजे की हे कर्मसु कौशलम जेव्हा इथे भगवंत म्हणत आहेत, कर्मसु कौशलम याचा अर्थ इथे असं नाही आहे की एखादा कोणी खूप कर्मामध्ये निष्णात आहे, म्हणजे ही इज मास्टर्ड हिज वर्क. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेला तर बघा, ते एक कॉफी या कप कॉफीत टाकतात, या ग्लासमधून त्या ग्लासमध्ये इतकं उंच उचलतात, ते पूर्ण ती कॉफीची धार लागते बघा एकदम. किंवा तुम्ही बाहेर टाकते जेव्हा लोक ते डोसे काढतात बघा, किती फटाफट डोसे करतात, काय काय करतात. तर भगवंतांना इथे म्हणायचं आहे की ते कौशल मी इथे म्हणत नाही आहे, तुला स्किल नाही आहे, कामाचं स्किल म्हणजे कौशल नाही आहे, कर्माचं कौशल म्हणजे स्किल नाही आहे. नाही तर मग तो साधारण चहा करणारा पण खूप कर्मयोग घेऊन बसला असता. तर इथे भगवंतांचं म्हणणं आहे की ते स्किल नसून
एक्सपर्टाईज इज नॉट इम्पॉर्टंट. इथं बघा म्हणतात की प्रॉपर ॲटिट्यूड इज इम्पॉर्टंट. कर्मसु कौशलम, की तू म्हणतो की तुम्हाला बुद्धियोग चांगला ठेवायचा आहे तर मग कर्म चांगला करायला पाहिजे. कर्म चांगलं करायलाच पाहिजे, कारण त्यात तुम्हाला कर्म चांगलं केलं नाही तर तुमचा ॲटिट्यूड पण तसा तयार होणार नाही. पण म्हणून कोणी चांगल्या पोळ्या बनवतं, म्हणून कोणी चांगले डोसे बनवतं, म्हणून कोणी चांगला कॉफी बनवतं, म्हणून तो काही कर्मयोगी झाला असं म्हणायचं नाही आहे. त्याच्या मागचं त्याचं ॲटिट्यूड काय आहे ते बघायला पाहिजे. आणि ते जर त्याचं चांगलं असेल म्हणजे स्किल हे महत्त्वाचं नसून बॅलन्स ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट, समत्वबुद्धी इज इम्पॉर्टंट. आणि हे जे कर्म आहे या कर्माचा आधार घेत हळूहळू तो मोक्षमार्गाकडे जातो आहे. ज्या माणसांनी हे कर्म त्याच्या मोक्षाचा पाथ बनवला आहे, मार्ग बनवला आहे, तो खरा कुशल माणूस आहे, तो खरा बुद्धिमान आहे. कारण कर्म तर आपण सगळेच करतो, पण या कर्माचा उपयोग माझ्या मोक्षासाठी किंवा या कर्माचा उपयोग मला शांती समाधान मिळण्यासाठी, या कर्माचा उपयोग माझ्या इमोशनल बॅलन्स टिकवून ठेवण्यासाठी जो करतो, जो काम करतो किंवा जसं कर्म करतो त्याला म्हणतात कर्मसु कौशलम, की तो खरा कौशल माणूस आहे. त्याच्यामध्ये कुशलता आहे काम करण्याची. म्हणजे आता हे सगळं चालू आहे म्हणून बघा की आता आपण वॅक्सिन घेतो आहे करोनाचं. आता काय केलं आहे त्यांनी की त्या करोनाचे जीवाणू घेऊनच वॅक्सिन तयार केलं आहे. म्हणजे मी करोनाला घेऊनच करोना मारायचा प्रयत्न करतो आहे. अँटीव्हेनम असतं बघा, मी सापाचं विष घेऊनच सापाच्या विषाचा उतारा असतो. तर इथेच असं भगवान सांगतायत की कर्माला घेऊनच तो लिबरेट होतो आहे. कारण कर्म हे तुम्हाला प्रचंड बांधू शकतं. कारण कर्म आणि त्याचं फळ याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो सदैव, की मी एखादं कर्म केलं आणि त्या फळासाठी मी अपेक्षा करतो. आणि या सायकलमध्ये आपण सापडतो. कर्म मग त्याचं फळ, कर्म आणि त्याचं फळ याच्यात आपण सापडतो. म्हणजे कर्मामध्ये दोन गोष्टी आहेत. कर्म तुम्हाला बांधू पण शकतं आणि कर्म तुम्हाला मुक्त पण करू शकतो. मग यातला म्हणजे इंटेलिजंट माणूस कोण, की जो माणूस ह्या कर्माचा उपयोग आपल्याला मुक्त होण्यासाठी, या कर्माचा उपयोग आपल्याला समाधान देण्यासाठी, या कर्माचा उपयोग आपल्याला इमोशनल बॅलन्स सांभाळण्यासाठी जो माणूस उपयोग करतो तो खरा कर्मसु कौशलम आहे. ठीक आहे. तर इथे ते म्हणत आहेत की ज्या माणसाला या कर्मातनं मुक्त व्हायचं आहे किंवा हा जो कर्म आणि कर्माचं फल, कारण कर्माचं फल, आता ते कर्मफल झाल्यानंतर उपभोग घ्यायसाठी पुन्हा जन्म आपला. म्हणजे माताजी म्हणतात ना की एखाद्या म्हणजे रसगुल्ला खायची इच्छा जरी आहे ती तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणजे सांगायचा उद्देश काय माताजींचा, की आपल्यामध्ये इतक्या कामना वासना राहत असतील तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतील. पुन्हा या, पुन्हा ते शिका, पुन्हा नोकरी करा, पुन्हा तो करोना, पुन्हा 2 वर्ष घरात बसा, पुन्हा त्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये अडका. कोणी सांगितलं आहे? म्हणून इथे ते म्हणतात की लगेच तुला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर म्हणतात कर्मसु कौशलम, की तू थोडी स्वतःची बुद्धी तयार कर त्यासाठी म्हणून. आणि या प्रकारे जर तू काम केलं तर ते म्हणतात की तू यातनं मुक्त होशील. म्हणजे या कर्मबंधनातनं म्हणतात तू त्यातून पूर्ण निघून जाशील. त्यानंतरचा श्लोक 51वा. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम. नंतर म्हणणं इथे, कारण बुद्धियुगाने युक्त झालेले ज्ञानी लोक, म्हणजे ज्या ज्ञानी लोकांनी या बुद्धियोगाचा म्हणजे समत्व बुद्धीचा वापर केलेला आहे, त्यांनी कर्मापासून उत्पन्न होणारे फळ टाकून दिलेले आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, म्हणजे ज्यांची बुद्धियोग ज्यांचा आहे, ज्यांची समत्व बुद्धी आहे किंवा जे कर्मामध्ये कुशल लोक आहेत, ते काय करतात की कर्माचं फळ टाकून देतात. म्हणून त्याचं काय होतं की जन्मबंध विनिर्मुक्त, ते काय होतात की जन्मबंधनातून सुटतात आणि निर्दोष अनामयम म्हणजे निर्दोष अशा अमृतमय पदाला प्राप्त होतात. म्हणजे आता या श्लोकामध्ये भगवंत त्या कर्माच्या किंवा तुम्ही जर हे कर्मयोग जर आचरला तर हा कर्मयोग आचरल्यानंतर त्याचं फळ काय मिळणार. कारण आपण प्रत्येक वेळेस आपल्या फळाची अपेक्षा असते की मी सत्यनारायण पूजा करायची किंवा मी जर काही यज्ञ करायचा घरामध्ये, त्याने काय मिळणार आहे मला.
म्हणजे ते म्हणतात ना की मंदोपी म्हणजे एखादा साधारण माणूस तो विदाऊट कुठल्या अपेक्षेशिवाय कामासाठी प्रवृत्त होत नाही. आपल्याला प्रत्येकामध्ये ती प्रवृत्ती आहे कर्माची आणि प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये त्या फळाची अपेक्षा असते. तर इथे भगवंत म्हणतात की तू कर्म कर, पण कर्मजमध्ये फलम त्यक्त्वा मनीषिणः. मनीषिणः म्हणतात की मनीषिणी कोण, की जे विद्वान मनीषी लोक आहेत, विद्वान लोक, ते काय करतात की या फळाची अपेक्षा सोडतात. म्हणजे कुठली, अर्थ आणि कामाचं जे, कारण फळाची अपेक्षा कशी येते की अर्थ आणि कामामुळेच फळाची अपेक्षा येते ना. आता हे कोण करतं की दे आर दोज हू आर इमॅच्युअर, की ज्यांना खरोखर समजत नाही आहे काय करायला पाहिजे. आपण साधारण ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या लोकांना नुसतंच एन्जॉयमेंट त्यांच्या जीवनाचा उद्देश बनलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये कुठे धर्माचं अनुष्ठान कुठे ते करत नाही आहे, अशा लोकांचं इथे भगवंत म्हणतात की अशा लोकांचं अनुकरण तू करू नकोस. कारण तू जर अनुकरण त्यांचं केलं तर तू या जन्मबंधामधून तू मुक्त होऊ शकणार नाही. म्हणजेच कर्म आणि फल, कर्माचं फल या चक्रातनं तू मुक्त होऊ शकणार नाही. हां, कारण कर्माचं लक्ष काय असायला पाहिजे की मी कर्म करणार, त्या कर्मामुळे माझं मन शुद्ध होणार, म्हणजे माझ्यातल्या अँग्युलॅरिटी, पिक्युलॅरिटी, वासना हळूहळू कमी होणार, आणि ते कमी झालं तर मी भगवंताकडे, भगवंताची जी उपासना मला करायची आहे त्यासाठी हळूहळू माझं मन तयार होणार. कारण माझ्या मनात जर प्रचंड कामना वासना असतील, माझ्या मनात जर सदैव काहीतरी मिळण्याची अपेक्षा असेल, तर असा म्हणून जास्त उपासना करू शकत नाही. त्याच्यामध्ये सदैव मनामध्ये द्वंद्व चालू असतं, सदैव मनामध्ये त्याच्या टर्मॉईल चालू असतं. तर ते टर्मॉईल जर तुला घालवायचं असेल, म्हणजे कर्मयोगाला घालवायचं असेल, तर त्यांनी ते म्हणतात की या फळाची अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे. आता हे आपण बरेच वेळा ऐकलं आहे, फळाची अपेक्षा सोडा, फळाची अपेक्षा सोडा. लहानपणापासून आपण ऐकतो आहे. तुम्ही कुठलाही लेक्चर आहे का, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, प्रत्येक ठिकाणी म्हटलं आहे फळाची अपेक्षा सोडून द्या. पण एक लक्षात ठेवायला इतकं सोपं नाही आहे ते. परंतु सोपं जरी नसलं तरी कुठेन तरी तुम्हाला सुरुवात करायला पाहिजे. आता कोणी जर म्हटलं की बाबा एव्हरेस्ट शिखर चढणं मला शक्य नाही आहे, पण तुम्ही चढल्याशिवाय शक्यच नाही ना वरती. तुम्हाला सुरुवात करायलाच पाहिजे. पहिल्या याच्यावर जायला पाहिजे, तिथे तुम्हाला थोडं ॲक्लमॅटाईज व्हायला पाहिजे. मग दुसऱ्या पोस्टवर जायला पाहिजे, तिथे तुम्हाला थोडंसं ॲक्लमॅटाईज व्हायला पाहिजे. असं करता 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 तुम्हाला एव्हरेस्ट एक दिवसाला तुम्हाला मिळेल. तुमचं घर जिथे आहे त्या घराच्या खाली समजा सोन्याची खाण आहे, पण नुसतं म्हणून चालणार आहे का माझ्या घराच्या खाली सोन्याची खाण आहे, माझ्या घराच्या खाली सोन्याचीच खाण आहे. ती मिळवायची असलं काय करायला पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला ते खणायला पाहिजे माती, मग त्याचं माती खणायला पाहिजे, दगड धोंडे बाजूला करायला पाहिजे. हां, तर जरा मध्येच तो प्रॉब्लेम आला. हां, तर इथे आपण बघत होतो की कर्मसु कौशलम हे त्याचं कसं असायला पाहिजे. आणि आता पुढच्या याच्यात ते त्याचं फळ सांगतात 51व्या श्लोकामध्ये. कर्मजं बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम्. की त्या पदाला जर पोचायचं असेल तुला, तर त्या फळाची अपेक्षा न करता तू त्यातनं बाहेर यायला पाहिजे. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यति तरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता इथे भगवंत म्हणत आहेत की यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यति तरिष्यति, ज्यावेळी तुझी बुद्धी हा मोहकलिलं म्हणजे मोहरूपी कलिलं म्हणजे चिखल, या मोहरूपी चिखलाला पूर्णपणे तरून जाईल, तेव्हा तुला ऐकण्यासारख्या व ऐकलेल्या गोष्टीविषयी वैराग्य प्राप्त होईल. फॉर एक्झाम्पल इथे आता सांगतो तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या इथे, की आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो. असं म्हणजे काय, एखाद्या धर्ममार्गामध्ये आपण पूजा करायला पाहिजे, यज्ञ करायला पाहिजे, कर्मयोग करायला पाहिजे, हां, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. परंतु या सगळ्या करण्यामध्ये आपल्याला बरंचसा कन्फ्युजन तयार होतं मनामध्ये, की हे कसं करायचं, यांनी खरं होणार आहे का, मला ते शक्यच नाही आहे. हां, या बऱ्याच वेळा आपल्या इंटेलेक्च्युअल कन्फ्युजन आपल्यामध्ये असतं. आणि जोपर्यंत वी डू नॉट क्रॉस दिस इंटेलेक्च्युअल बॅरियर,
जोपर्यंत आपलं क्लॅरिटी ऑफ थिंकिंग होत नाही, जोपर्यंत आपल्याला लाईफमध्ये प्रायोरिटीज आपल्या तयार होत नाही, तोपर्यंत या योग मार्गाकडे आपण जाऊ शकत नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक कन्फ्युजन आपण आधी आपल्या डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. बरेच वेळा आपला कन्फ्युजन नाही, हा मार्ग म्हणजे काय फक्त या तुमच्यासारख्या संन्यासी किंवा या मोठ्या कसरी जागा आमच्यासाठी नाही आहे, हा सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं. हा मोक्षकार मार्ग काय खरोखर आहे की नाही माहीत नाही, भगवंताला आपण बघितलं का ते माहीत नाही, मग काय खा प्या आणि मजा करा एवढंच फक्त आहे जीवनामध्ये, बाकी काय आहे कोणी बघितलं पुढचं. हां, तर असे कन्फ्युजन आपल्यामध्ये असतात. तर म्हणतात की हे कन्फ्युजन जोपर्यंत, म्हणजे हा कन्फ्युजनचा चिखल मनामध्ये, मोह कलिलं म्हणतात की हे मोहामध्ये तयार होतं तुझं हे, आणि जोपर्यंत तुझ्या मनातला हा चिखल साफ होत नाही, जोपर्यंत तुझ्या मनातला हा चिखल निघून जात नाही, जोपर्यंत तुझ्यामध्ये काय म्हणतात त्याला क्लिअर थिंकिंग तुझं तयार होत नाही, जोपर्यंत तुझ्या जीवनातल्या प्रायोरिटीज तयार होत नाही, तोपर्यंत समजायला पाहिजे की तू अजून पण त्या कर्मयोगाच्या मार्गासाठी तयार झालेला होता. सुरुवातीला होत नाही असं नाही, मध्ये पण होतं. म्हणजे इट इज ऑलवेज जसं जसं तुमचं वय निघून जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल की काय चालू आहे. स्वामी ब्रह्मानंद जर म्हटले 30 वर्षापर्यंत जे काही व्हायचं होतं त्यानंतर काहीच होऊ शकत नाही. ब्रह्मानंद म्हणतात की जे काही देवदर्शनामध्ये व्हायचं आहे 30 वर्षापर्यंत करून घ्या, नंतर तुम्हाला काही शक्य नाही. कधी कधी आपल्याला विचार होतो की इतके वर्ष आपण वाया घालवले, आपण काहीच केलं नाही. कधी कधी वाटतं की आपण एवढं सगळं करत आलो आहे, पण खरोखर होणार आहे का आपल्या शेवटपर्यंत. आपण तोंडाने म्हणतो की मी पूर्ण जन्म घेणार नाही, पण वी आर नॉट कॉन्फिडंट की मला पुढचा जन्म मिळणारच नाही. कारण आपल्याला आपलं प्रगती पुस्तक माहिती आहे. तर हे प्रगती पुस्तक दाखवायचं कोणाला वेगळं लोकांना आणून काही फायदा नाही आपल्याला. तर इथे हा संशय मनामध्ये किंवा हा मनाचं कन्फ्युजन हे जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही ना तोपर्यंत राहणारच असतं. कारण मनाचा स्वभाव आहे, मन सदैव संकल्प आणि विकल्प मन करत असतं. मनाचा धर्मच आहे संकल्प विकल्पनात्मक मन करतो. की आत्ता वाटतं की नाही छान झालं, छान. जेव्हा तुझं मन सात्विक असतं ना तेव्हा वाटतं की बस फार छान चालू आहे आपलं, असंच जीवन चाललं ना, आपण सगळं लाईफ काढून हे करून. जसं तुमच्या मनात रजस येतो मग असं वाटतं आता खूप झालं, आपण काहीतरी करू, लोकांसाठी करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. जसा इनर्शिया, जसा तमस तुमच्या मनामध्ये येतो तेव्हा मला वाटतं रे काय हे करून काही फायदा नाही आहे, काय आपण काहीच केलं नाही आहे, त्यात अतकं सांगितलं असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, आपण तसं करू शकत नाही आहे, समत्व बुद्धी आपली नाही आहे, आपण सदैव फळामध्ये अपेक्षा ठेवतो, आपण सदैव इमोशनली फिर झाला. हे सगळे तमस जसा आपल्या शरीरात येतो तशा ह्या गोष्टी चालतात. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काही आपण मठात गेलो, जॉईन केलं किंवा काही लाईफ लीड होतं आहे म्हणून ते आपण सगळं विसरलो असं नाही होतं. हां ठीक आहे, आपण त्या अर्थाने कामाच्या मागे जाणार नसू, पण म्हणून काय आपल्याला हा पूर्ण मार्ग क्लिअर झाला असं होत नाही. कारण या मार्गावर क्लॅरिटी यासाठी म्हणून भरपूर वैराग्य पाहिजे, तीव्र वैराग्य. म्हणजे पूर्ण या जगाच्या विषयीची आसक्ती आणि माझ्या स्वतःच्या शरीर मनाविषयी आसक्ती पण जायला पाहिजे. आपण एखाद्या जगाच्या बद्दलची आसक्ती काढून टाकून आपल्या शरीराची आसक्ती आपली जात नाही. आमच्या इथे मी साधू बघितले, ते त्या दिवशी ते व्हॅक्सिन घ्यायला गेले तर एका साधूंनी जवळपास 3-4 दिवस ते पुढे ढकललं. कारण काय, त्यांना सुई घ्यायची भीती वाटते, म्हणजे इंजेक्शन घ्यायची भीती वाटते. म्हणजे आता मला काय म्हणायचं, मी काय आता ते तो मॅन्यू असू शकतो प्रत्येक, मी त्याला काय हे येत नाही, पण मला सांगायचा अर्थ कसा की ते इथे जगत असत्य म्हणतील पण मला लागतं हे सत्य आहे त्यांच्यासाठी, की मला ती इंजेक्शन टोचणार आहे हे सत्य आहे, पण बाकी असत्य आहे सगळं जग त्यांच्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये ते हा मोह कलिलं, हे सदैव आपण मन मोहामध्ये कधी अडकतं, कधी फळाच्या अपेक्षेत आपलं म्हणून अडकतं. तर जेव्हा हे याच्यात सारखं दोलायमान स्थितीत असतं आपलं मन, तेव्हा आपण व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून ते भगवंत म्हणतात की जोपर्यंत तुझ्यामध्ये कन्व्हिक्शन येत नाही, कुठली कन्व्हिक्शन, की नाही मी कर्मयोग करायलाच पाहिजे, या कर्मयोग केल्याने मला चित्तशुद्धी होणार आहे आणि चित्तशुद्धी झाली की मला ज्ञान प्राप्त होणार आहे, हे आहे कन्व्हिक्शन. मी कर्मयोग काय कोणाला दाखवायसाठी हे करायसाठी करणार नाही आहे, माझ्या चित्तशुद्धीसाठी मी कर्मयोग करणार. तर हे जर कन्व्हिक्शन माझ्या मनात पूर्ण तयार झालं
तरच मी कर्मयोगाच्या लायकीचा आहे आणि तरच मी या रस्त्यावर चालायच्या लायकीचा आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की तू हे मोहरूपी जे सगळं चिखल आहे, म्हणजे हा चिखल तुझ्या मनात जो साचलेला आहे किंवा हे जे आपल्या मनात गढूळ झालेलं आहे, हे जोपर्यंत तू फेकून देत नाही तोपर्यंत तुझ्यामध्ये वैराग्यच प्राप्त होणार नाही. तर त्या पुढचा श्लोक करून आपण थांबवू, म्हणजे सब्जेक्ट चेंज होतो नंतर पुढच्या नंतर. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधा वचला बुद्धी तथा योगम वापससी. इथे भगवंत म्हणतात की जेव्हा तुझी ही अशी श्रुती विप्रतिपन्ना, म्हणजे अनेक प्रकारचे सिद्धांत तू ऐकले आहेत शास्त्रामध्ये, अनेक प्रकारच्या गोष्टी तू श्रवण केलेल्या आहेत, त्यामुळे तुझी बुद्धी विचलित झालेली आहे. आणि ही विचलित झाल्यामुळे तुझी बुद्धी या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तू स्थिरपणे किंवा या समत्व योगाला तू प्राप्त होऊ शकत. आता इथे प्रश्न पडतो की मग हे श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे काय, हे कन्फ्युजन कसं काय आलं माझ्या डोक्यामध्ये. याचं कारण असं आहे की आपण बघा, कोणी म्हणतात कर्मयोग करा, कोणी म्हणतं भक्तियोग करा, कोणी म्हणतात ज्ञानयोग करा, कोणी म्हणतात तुम्ही 1,00,000 पारायण करा, कोणी तीर्थयात्रा करा. आता हे सगळं आपल्या श्रुतीत सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन तयार होतं की आता मी खरंच मग ब्रह्मानंदी महाराज म्हणतात की जप करा, मग कर्मयोग करून काही फायदा नाही, मग आपण जपच करतो. मग स्वामी म्हणतात नाही कर्मयोग करा, आपण हे सगळं नुसतं काय आपण स्वतः सेल्फिश कामासाठी काम करतो आहे, स्वामींनी सांगितलं कर्मयोग करा, मग आपण कर्मयोगाचं म्हणूया. तर तुर्याजी म्हणत महाराज म्हणतात की नाही, हे सगळं जगत मिथ्या आहे, हे सगळं मिथ्या आहे, आपण ज्ञानाचा अभ्यास करा, ब्रह्मसत्य फक्त आहे. आता हे आहे बघा कन्फ्युजन, म्हणजे कुठल्या मार्गाने मी जायला पाहिजे हे कन्फ्युजन आहे आपल्या मनामध्ये. तर हे कन्फ्युजन जर तुमचं काढायचं असेल, आणि हे कन्फ्युजन कोणी तयार केलं आहे, श्रुतीने तयार केलं नाही. श्रुतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, श्रुतीने कन्फ्युजन तयार केलेलं नाही आहे, हे तयार केलं आहे आपण. कारण आपण विचार करत नाही की माझ्यासाठी कुठला मार्ग श्रेयस्कर आहे. म्हणजे माझ्यासमोर म्हणजे 62 प्रकारचे जेवायचे माझ्यासमोर पदार्थ आणून ठेवलेले आहेत. आता ज्यांनी माझ्यासमोर ताट आणून ठेवलं आहे त्याच्या मनामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे, त्याला माहिती आहे की महाराजांना जे पाहिजे असेल ते थोडं खातील, पण माझी इच्छा झाली म्हणून मी इतके प्रकार केले. पण आता मी कन्फ्युजनमध्ये आलो की मी काय खाऊन काय. माझ्यासमोर 50 प्रकार आहे आणि मला कन्फ्युजन आला आहे. मला हे पण खा वाटतं आहे, मला ते पण खा वाटतं आहे, मला गोड सांगितलं नाही खायचं नाही, मला गोडची खायची इच्छा होते आहे, छान सुगंध सुटला आहे, छान मस्त असे रस्सेदार भाजी दिसते ती पण भाजी पण खायची इच्छा होते आहे. आता कन्फ्युजन माझ्यामध्ये तयार झालं आहे, करणाऱ्यामध्ये नाही. तसंच या श्रुतीमध्ये वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, तुम्हाला भगवंताने कसं जायला पाहिजे त्याने फक्त प्रकार सांगितले आहे. पण तुमच्या रुचीप्रमाणे तुम्हाला जे सहन होईल, तुमच्या ॲटिट्यूडप्रमाणे एक मार्ग घेऊन आपण समोर जायला पाहिजे. आपण अनुकरण करण्यात वेळ घालवतो बरेच वेळा, किंवा आपल्याला समजत नाही की माझा मार्ग कुठला आहे, की मला खरं काय करायचं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन आपलं बरंच निघून जातं की मला खरं कर्मयोग करायचा आहे, भक्तियोग करायचा आहे की योग करायचा आहे, काय करायचं आहे. आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या 3 गोष्टी काय सेपरेट नाही आहे. प्रत्येकामध्ये कर्माची पण एक अंश असतो, भक्तीचा पण अंश असतो, ज्ञानाचा पण अंश असतो. फक्त पर्सेंटेज वेगळं असतं. कोणामध्ये रजस असेल तर तो 70% कामामध्ये असतो, त्याच्यामध्ये 20% भक्तियोग असेल, उरलेला त्याच्यामध्ये ज्ञानयोग असेल. कोणी भक्तियोग असेल त्याला 70% भक्तियोग असेल, 20% कर्मयोग असेल. हे पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं. हे आपल्या ॲटिट्यूडप्रमाणे आणि आपल्या ज्या संस्कार घेऊन आलो त्याप्रमाणे. परंतु कुठेतरी एक मार्ग म्हणजे माझं स्वतःचं म्हणजे निरीक्षण करून, माझ्या मनाचं निरीक्षण करून, माझ्यातल्या टेंडन्सीचं निरीक्षण करून जर आपण प्रयत्न केला काम समोर करायचा तर हे कन्फ्युजन कम्प्लीट जाऊ शकतं. तर इथे कन्फ्युजन जाण्यासाठी म्हणून ते भगवंत म्हणत आहेत की श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधा वचला बुद्धी तदा योगम वापससी. की अशा कन्फ्युजनमधून तू जेव्हा बाहेर पडशील तेव्हा खरं खरं तुझं मग योगाकडे लक्ष जाईल. तर थोडक्यात इथे या 4-5 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्हाला जर कर्मयोग आचरायचा असेल, कर्मयोग आचरून तुम्हाला जर चित्तशुद्ध करायचं असेल तर समत्व बुद्धी ठेवून हे समस्त सगळं कन्फ्युजन काढून एक कुठला तरी रस्ता धरून तुला समोर जायला पाहिजे. म्हणजे पाणी जर तुम्हाला विहिरीत लागत असेल पाहिजे असेल
तर तुला एका ठिकाणीच खणायला पाहिजे. 10 ठिकाणी खणून तुम्हाला कधीच पाणी लागणार नाही. हां, तर इथे भगवंत सांगतायत की तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून देऊन तू कर्मयोगाचा प्रयत्न करायचा हे कर. आता इथं अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की ठीक आहे, मी ऐकलं की बुद्धियोग पाहिजे, बुद्धियोगाचा आश्रय घ्यायला पाहिजे, समत्व बुद्धी ठेवायला पाहिजे, सगळं आय ॲग्री. पण असे कोण लोक आहेत की जे लोकांनी खरोखर पहिलं माझ्यासमोर काय प्रूफ आहे असं तुम्ही सांगता, मी तुमचा विश्वास ठेवतो आहे. पण असे कोण लोक कामं करतात, कोण लोक असे चालतात, ते चालतात कसे, बोलतात कसे, त्यांचं बिहेवियर कसं असतं. म्हणून ह्या आता इथे हा सब्जेक्ट चेंज होत आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत तो विचारतो आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव स्थितधी की प्रभाषेत किमासित व्रजेत किम. की हे अर्जुना, हे केशवा, की या कर्मयोगामध्ये जे स्थित आहेत, ज्यांची बुद्धी स्थिर झाली आहे, अशा लोकांचं काय लक्षण आहे, ते कसे बोलतात, ते कसे चालतात, ते कसे बसतात. म्हणजे आता याला एक क्युरिओसिटी मनात तयार झाली आहे की असा जर कर्मयोग करायचा असेल, असं कर्मयोगाच्या मागणी जर जायचं असेल तर नक्की जेव्हा भगवंत सांगतात त्याचा अर्थ असे लोक असतील की जे असा कर्माची प्रॅक्टिस करतात. आता ही प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो आहे तर ही प्रॅक्टिस करत असताना असे समाजामध्ये कोणी लोक जर असतील की जे लोक असं काम करतात तर त्या लोकांच्याबद्दल तू मला सांग. ठीक आहे. तर या पुढचा काही आता पोर्शन जो आहे तो पुढचा पोर्शन आपल्याला आपण बघू शकू की अशा कर्मयोगी माणसांचं इथे लक्षण सांगितलं भगवंतांनी. आणि ते आपण आता पुढच्या क्लासमध्ये केव्हा आपण होईल तेव्हा आपण बघूयात. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.